हॅलो, श्वेताच कोल्हापुरी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पनीर काजू मसालाची रेसिपी. अगदी घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात ही भाजी बनवून तयार होते आणि चवीला एकदम हॉटेलसारखी टेस्ट येते. त्याच्यासोबत खाण्यासाठी मी इथं तंदुरी नान बनवलेला आहे. तर तंदुरी नानसाठी फक्त मी ईस्ट बाहेरून आणलेलं आहे. हे ॲक्टिव्ह राईस तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल. तर चला रेसिपी बघूया. तर सगळ्यात आधी आपण नानसाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथं 2 चमचे ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट आणि 1 चमचा साखर थोड्याशा गरम पाण्यात मिक्स करून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. जर तुमच्याकडे ड्राय ईस्ट तुम्हाला नाही मिळालं तर त्याच्याऐवजी तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता. तर इथं मी 2 कप मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर 2 कप मैद्यासाठी तुम्ही अर्धा कप दही, 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1 पाव चमचा बेकिंग सोडा असं मिश्रण तयार करून गरम पाण्यानं ते पीठ मळून ठेवून द्यायचं. त्याचेसुद्धा नान किंवा पराठे खूप छान होतात. तर तुम्ही बघा इथं 15-20 मिनटानंतर जे ईस्ट मी तयार करायला ठेवलं होतं ते छान इम्प्रूव्ह झालेलं आहे. ते आता मैद्यामध्ये मिक्स करून आपण याचा सेमी सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे मळताना सुद्धा शक्यतो कोमट पाणी वापरलं ना तर ते लवकर इम्प्रूव्ह व्हायला मदत होते आणि खूप छान सॉफ्ट असे नान तयार होतात त्याचे. तर हे गोळा मळून तयार झालेला आहे. तर कमीत कमी याला 1 ते 1.5 तास आपण झाकून ठेवायचं आहे. तर भाजीसाठी आता आपण मसाला तयार करूया. मसाल्यासाठी मी इथं 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे, 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 1 बदाम फूल, 7 ते 8 काळी मिरी, त्यानंतर 2 मसाला वेलची आणि 2 ते 3 हिरवी वेलची, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं, 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही एखाद दुसरी हिरवी मिरची टाकू शकता, 3 मोठे चमचे तीळ, 1 चमचा खसखस आणि 8 ते 10 काजू. त्यानंतर 3 मोठे कांदे अगदी रफली चॉप करून मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, 4 टोमॅटो. ही भाजीची रेसिपी आहे ना ती अगदी मी साधे सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेली आहे या बेस ग्रेव्हीची रेसिपी. पण अगदी प्रॉपर जर तुम्हाला हॉटेल स्टाईल ग्रेव्हीची रेसिपी हवी असेल ना तर त्याचं प्रमाण, साहित्य थोडंफार सारखंच असतं पण प्रमाण त्याचं वेगळं आहे. ती रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ती रेसिपी एकदम तुम्हाला अगदी हॉटेलसारखीच टेस्ट मिळणार त्या रेसिपीची. ह्याचीही मिळेल पण ती टेस्ट अगदी प्रॉपर असते. हे मी घरच्या घरी साहित्यात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्या त्या वापरून मी ही भाजी केलेली आहे. पण ह्याची पण टेस्ट खूप भारी लागते. ती रेसिपी तुम्हाला हवी असेल दुसऱ्या ग्रेव्हीची तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुमच्यासोबत ती शेअर करेन. तर हा जो मसाला तो मी तेलात परतून आहे ना एक 10 ते 15 मिनटं तेलात परतून ठेवायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. शिजवून थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो सगळा खडा मसाला होता तो खडा मसाला बाजूला करून ह्याची आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट केल्यानंतर आहे ना अगदी हॉटेलसारखं सिल्की स्मूथ टेक्स्चर येण्यासाठी मी ही पेस्ट गाळून घेतलेली आहे. तुम्ही नाही गाळून घेतलात अशीच वापरली तरी चालेल, पण गाळून घेतल्यानंतर आहे ना ग्रेव्हीला एक छान स्मूथनेस येतो. तर आता आपण भाजी तयार करून घेऊया. भाजीसाठी मी इथं 1 चमचा बटर आणि 4 ते 5 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदा आपल्याला हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपला तयार केलेला मसाला टाकायचा आहे. मसाला टाकल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जे आपले बेसिक मसाले आहेत ना ते ॲड करूया. ह्याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे म्हणजे मला जितकं तिखट लागतं तितकं मी घातलेलं आहे. तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी करा. जास्त आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाका. 2 चमचे धने पावडर, त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ. हे सगळे मसाले ॲड करून आपल्याला ह्याला छान मिक्स करून
5 ते 10 मिनटं तेल सुटेपर्यंत झाकून ठेवायचं आहे. मसाले छान मिक्स झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकते, अगदी पाव चमचा. आता हे तेल सुटेपर्यंत आपण झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण इकडं पनीर शॅलो फ्राय करून घेऊया. पनीर डीप फ्राय केलं तरी चालतं, पण मी शॅलो फ्राय करून घेते. आणि हे पनीरसुद्धा मी घरी बनवलेलं आहे. ह्याचीसुद्धा तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी शेअर करेन. पनीर डीप फ्राय करा किंवा शॅलो फ्राय करा, पण फ्राय केल्यानंतर ते वातड होऊ नये याच्यासाठी फ्राय केल्या तर तुम्ही गरम पाण्यात आपल्या साध्या पाण्यात टाकून ठेवा थोडा वेळ आणि मग ते वापरा. पाण्यात टाकून ठेवल्यानंतर ते मऊ राहतं, नाहीतर मग ते वातड लागतं फ्राय केल्यामुळं. पनीर फ्राय करून झाल्यानंतर मी त्याच पॅनमध्ये काजू पण फ्राय करून घेते. आता आपल्या या मसाल्याला छान उकळी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण फ्राय केलेलं पनीर आणि काजू टाकून घेऊया. ही भाजी फार तेलकट नसते, त्याच्यामुळे असं तेलाचा तवंग वगैरे काही येत नाही. आता पनीर आणि काजू आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी अगदी अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेणार आहे आणि थोडी कसुरी मेथी. हे टाकल्यानंतर परत एक 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आपली घरची ताजी मलाई किंवा फ्रेश क्रीम असेल तर ते टाका. नसेल तर दुधावरची जी साय असते ना, ती थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ती थोडीशी घट्ट झाली की त्याला छान फेटून घेतलं ना की आपली घरच्या घरी फ्रेश क्रीम तयार होते. ते मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये परत 1 चमचा बटर टाकलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल टाकलं तरी चालेल. आणि 1 चमचा मध. या भाज्या थोड्याशा किंचित गोडसर असतात आणि गोडीसाठी ना साखरेपेक्षा मधाने याला अगदी जी प्रॉपर टेस्ट असते ना ती मधामुळे येते. आता त्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे कोथिंबीर आणि परत थोडीशी मी वरून फ्रेश क्रीम टाकलेली आहे. आता आपली इथं पनीर काजू मसाला अगदी हॉटेल स्टाईल तयार झालेला आहे. घरच्या घरी असणाऱ्या साहित्यात बनवून तयार होते ही भाजी. एकदा नक्की ट्राय करा. आता आपण नान करून घेऊया. 1 ते 1.5 तासानंतर पीठ हे छान फुललेलं आहे आपलं. नानसाठी आता आपण रेग्युलर चपाती लाटतो त्याच्यापेक्षा किंचित थोडंसं जाड असा हा आपल्याला नान लाटून घ्यायचा आहे. आता यावर थोडेसे काळे तीळ लावूया. हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर लावा. आणि थोडी कोथिंबीर. आता तीळ आणि कोथिंबीर लावलेली आहे ना, त्याच्या दुसऱ्या बाजूने आपण याला पाणी लावून घ्यायचं आहे. आणि जी पाणी लावलेली बाजू आहे ना ती आपल्याला तव्यावर टाकायची आहे आणि छान असं फुगेपर्यंत 5 मिनिटं ठेवायचं आहे. हे एका साईडनं छान फुगलं की तवा उलटा करून दुसरी बाजू आपल्याला छान शेकून घ्यायची आहे. आता यावर तुम्हाला आवडत असेल तर बटर किंवा तूप लावा, नाही लावलं तरी छान लागतं. हे बघा, हे अगदी बाहेर मिळतो तसाच मस्त झालेला आहे आपला नान आणि एकदम सॉफ्ट लुसलुशीत असा होतो. एकदा नक्की ट्राय करा. तर इथं आता आपली पनीर काजू मसाला आणि नान तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? नक्की ट्राय करा आणि आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. परत भेटू पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.